हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे मजेत आणि मजेतच राहा. तर बघितलं ना, काल खूप सारा पाऊस पडला पुण्यामध्ये आणि इतकं घाण झालेली आहे बाल्कनी. तर आता म्हणलं ऊन खूप छान पद्धतीने पडलेलं आहे. तर चला म्हटलं, आपलं उन्हाळ काम जे केलेलं तुम्ही पाहिलेलंच आहे, चकली वगैरे. तर ते वाळू घालावं, कारण 1 ते 1:30पर्यंतच ऊन असतं आमच्याकडे. पण पुन्हा ऊन गेल्यानंतर अजिबातच ऊन नसतं. तर म्हणलं पहिल्यांदा काय केलं, मी बाल्कनी स्वच्छ असं झाडून घेते. तर धूळ एवढी जमा झालेली ना, तसंच कसं हे करायचं म्हणून मी म्हणलं की चला झाडून पुसून घ्यावं. आणि पायपुसणी वगैरे एवढं घाण आणि इतकी ओली वगैरे झालेली होते. आणि आमच्या इथे कसं ह्या एका बाल्कनीतच फक्त ऊन खूप येतं. ते पण कसं माहिती आहे का, 8:30ला ऊन आल्यानंतर दीडपर्यंत ऊन असतं. दीडच्या पुढे ऊन कसं असतं, तेवढ्यातच उन्हाळ काम करायचं. ह्या वर्षी तर 8 तास घेतलेला आहे. तर म्हणलं आता ते ओलसर थोडंसं राहिलेलं आहे, तर म्हणलं ते पहिलं उन्हाळ कामचं बाल्कनीत वाळायला घालावं थोडंसं, म्हणजे कसं ऊन वगैरे लागायलाच पाहिजे असं आहे. त्यानंतर बघा, हे पोचा आहे माझ्याकडे. मावशी जरी कामाला असते ना, तरीसुद्धा ही पोचा मी ठेवलेलाच आहे. कारण कसं होतं बघा, मावशी वगैरे सुट्टी घेतल्यानंतर असं काही तर पाऊस पडतो, घाण होतं, कधी कधी घरात पण मुलांचं पायाची घाण वगैरे येते ना. त्यामुळे मी पोचा कंपल्सरी घरामध्ये ठेवलेलाच आहे. मी सांगू का, खरं ह्याचा जास्त नंबरच येत नाही पोचाचा. आता इथं घेऊन तर किती वर्ष झालं, पण जास्त काय मला पुसण्यात वगैरे आलेलंच नाही आहे. तर असं मस्तपैकी बाल्कनी वगैरे पुसून घेतले. आणि त्यानंतर इतकं घाण होतं ना, काय सांगायला नको. त्यानंतर बघा, वाळवणीचे पदार्थ जे आहेत ना, ते हे केलेलं आहेत. ऊन अशा पद्धतीने आमचं 1:30 वाजता मी तुम्हाला हे शूट करून दाखवते. खरंच राहिलंच माझं शूट करायचं. आणि बघा, ऊन पूर्ण गेलेलं आहे. असंच होतं बघा. थोड्या वेळ ठेवलं, त्यानंतर मावशी आलेले आहेत. का नाही कोण नाही बोलत मला. मग काय बघते तुम्हाला नंतर. हां, तेच मनात विचार चालूच आहे. आता का बरं करावं लागते सांगा बरं, समोर ठेवून. मावशीबाई हो का. दोन दिवस जाऊन आज मी हे देते. पहिलं मावशी नसायची माझ्याकडं. 8 दिवसात एकदा बाथरूम धुवायचं, मी धुवायचंच कंपल्सरी रविवारी. तर बघा, मावशीकडनं ना काम करून घेतल्यानंतर बऱ्यापैकी काम छान केले. आता जिथल्या तिथं तर ठेवायची सवय नसतेच बायकांना, किती सांगा. तर हे बघा, अशा पद्धतीने केलंय क्लीन बाथरूम. हे बघायचं काय माहित काय चालू नाही बघा. तर आत्ता एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवली. ॲक्च्युली बाल्कनीमधून पाहिलं मी, कुत्री इतकी भुंकत होते ना. तर मी तनिषला म्हणलं, अरे काय झालं, एकदम का सोसायटीतली कुत्री भुंकायला लागली. ॲक्च्युली ते सोसायटीमध्ये जसे शिरलेत ना, तसे ते आहेतच. त्यांना हाकलं पण ते परत आणखी सोसायटीमध्ये येतातच. तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, परवा दिवशी रात्री 10:30-11च्या दरम्यान आमच्या सोसायटीमध्ये मुली छोट्या असतात बघा, म्हणजे निमित्तच्या वयाच्या वगैरे, 12, 13, 14 वर्षाच्या पोरी वगैरे. त्यांच्याकडे आता मला पण माहीत नाही त्या कोण होत्या नेमकं, मला वरून काही दिसलं नाही. तर इतकं कुत्रीनं भुकत होती ते सोसायटीत आलेली. आणि भुकत होत्या आणि त्या पुढं पळत होत्या. आणि त्या बहुतेक तिच्याकडे त्या मुलींकडे गेस्ट पण आले होते, म्हणजे सेम एजच्या होत्या ना, त्यामुळे. आणि पॅरेंट्स खूप लांब होते त्यांच्यापासून. पोरी पुढं पळत होत्या आणि एकदम पळत पळत सुटल्या. आणि त्यांच्या मागं कुत्रं येत होतं. बहुतेक त्यांनी कंप्लीट केल्यामुळे कुत्रं पकडायला आले होते का वॅक्सिनेशन द्यायला आले होते, काय समजलंच नाही खरं तर मला.
कारण त्यानंतर मी खाली गेले वॉकिंगला, कोणी फ्रेंड भेटले नाहीत, काही नाहीत. मग ग्रुपवरती पण तसं काही आलेलं नव्हतं. पण ह्या कुत्र्यांपासून खरंच सावध राहिलेलं कधी पण चांगलं असतं, कारण की मला तर प्रचंड भीती वाटते. आमच्या सोसायटीमध्ये खूप जणांच्या घरी कुत्रे वगैरे आहेत. मला नाही समजत फ्लॅटसारख्या सिस्टीममध्ये कुत्रं पाळणं कितपत योग्य आहे, नाही, काहीच माहीत नाही आहे. पण मला पर्सनली बिलकुल आवडत नाही. कितीही मोठं घर असो अथवा नसो, कुत्रं वगैरे अजिबात आवडत. बंगला वगैरे असं आपलं साधं घर वगैरे असतं बघा, त्याच्यासमोर अंगण भरपूर असतं, मग कुत्रे पाळणं वगैरे योग्य वाटतं. पण असं फ्लॅटमध्ये तुम्हीच सांगा मला कुठे काय ते घाण तर इतके करतात, मला बिलकुलच आवडत नाही. त्यापासून मी खूप दूर असते. प्रेम, माया सगळं काय असतं प्राण्यांबद्दल, नसतं ह्यातली गोष्ट नाही आहे. पण नकोसं होतं ते घरात वगैरे, कारण की एक तर कंजेस्टेड होतं, ते सोप्यावर इकडे तिकडे बसतात, त्यांचे हेअरफॉल वगैरे होतात, मान्य सगळे ट्रीटमेंट वगैरे पण असतात. पण नाही, नकोच वाटतं मला, काय माहीत कशाने असं. त्यानंतर बघा कपडे वगैरे वाळू घातले. मावशींना कसं 1 तासावरती आहेत ना मावशी, तर 1 तासानं जेवढे काम सांगाल तेवढंच मावशींचं करणं असतं. त्याच्यावरती 1 ते 2 मिनटं पण एक्स्ट्रा काम करणं म्हणजे मावशीसाठी जड जातं. त्यामुळे त्या काही कपडे वाळू घातले नव्हते, म्हटलं कपडे वाळू घातले. त्यानंतर मावशीने कपडे फोल्ड करून ठेवलेले होते बघा, कालचे जे होते ना ते. पण काय काय बघा ना, कपड्यात ज्याच्या त्याच्या कपड्यात ठेवायसाठी मी सगळे सेपरेट करून घेत आहे. पण काय काय कपडे मावशी आमची अशी घडी घालते ना की ते परत मला घालावं लागतं. हे प्रत्येक वेळेस कधी ना कधी काय ना काय असं चालूच असतं. त्यानंतर बघा आता तनीचे कपडे तनीच्या रूममध्ये मी ठेवून येणार आहे. पास, थँक्यू. उद्या स्कूल सुरू होते, त्यामुळे इथे ॲमेझॉन नाव म्हणून एक सुरू झालेलं आहे ना नवीन, तिथून फ्रूट्स मागवलेले आहेत मुलीच्या पापाने. हे बघा ग्रेप्स रेड कलरचे मागवलेत. बापरे, बघा हे अर्धा किलो 170 रुपयाला, अर्धा किलो 170. आणि हे दुसरं आणखी अर्धा किलो एवढं. वॉटरमेलन मागवलेलं आहे, आणि हे वॉटरमेलन आहे 112 रुपयाला. 112 रुपयाला एवढंच वॉटरमेलन. दुसरे एक वॉटरमेलन मागवले, हे पण 112 वॉटर. तर हल्ली ना मुलांचे खूप सारे असे लाड असतात बघा. उद्या स्कूल सुरू होणार आहे, हाफ डेच आहे. तर काय झालं आहे की त्यांना स्कूलमध्ये फ्रूट्स सांगितले, तर फ्रूट्स लगेच ऑर्डर ऑनलाईन केलेले आहे, कारण ऑफलाईन आमची त्यांना फ्रूट्सच चांगले भेटेना असं झालं आहे. ऑनलाईन महाग आहेत, पण आता टिफिनला द्यायचं म्हणल्यानंतर काय करणार ना, त्यामुळे मागवले आहेत. चला आता मी फ्रेश वगैरे होते, आणखी डीमार्टचं सामान आहे ते पण भरायचं आहे मला. चला डीमार्टचं सामान आहे बघा, एवढं किती सामान आहे. आता कमेंट केलेली होती मला की तर कोपऱ्यात नेमकं तुम्ही काय ठेवलेलं आहे, तर तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हे मॅजिक कॉर्नर केलेलं आहे. आता खूप सारा राडा पडलेला आहे तिथं. पहिला मी आता ऑइल ठेवून घेते, तर 2 मिनिटं ऑइल फक्त ठेवते. तर हे मला सगळं साफ पण करायचं, खूप दिवस झालं साफ केलेलं नाही आहे. ऑइल ठेवून घेते. हे बघा अशा पद्धतीने हे मॅजिक कॉर्नर आहे. त्यानंतर हे आतलं अशा पद्धतीने इकडे केलं ना, इकडे पण एक कप्पा आहे, मग असं ओढायचं आपण हे असे. आणि हे मॅजिक कॉर्नर ना आपण आतमध्ये असं ढकलू शकतो. आता सध्या माझं खूप सामान कसंही पडलेलं आहे. आता पहिल्यांदा सगळं सामान काढून घेते. रात्री कालच्या ब्लॉगमधून पाहिलेलं आहे डीमार्टचं शॉपिंगचं. रात्री परत उशीर खूप झाला, तर मी एका टबमध्ये भरून ठेवलं, म्हणजे मी विषयच भरलं खरं तर. आता ते 5 ते 10 मिनिटामध्ये होऊन जाईल सगळं काम. हे मीठचं पण ना इथं मॅजिक कॉर्नरची तच ठेवते मी पण.
आपली उडदाची डाळ पण आता ना मी इथे ठेवून घेते. आता यात मुगाची डाळीचा डबा घेते काढून. मी ग्रॉसरी शॉप मधून आणलेली आहे. तशी राहिलेली डीमार्टला जायच्या आधीच मला बाजारांची बनवायची होती म्हणून मी गेलेले होते आणायला, पण बनवायचं अचानक कॅन्सल, त्यामुळे तसंच राहिलं. नंतर दुसऱ्या दिवशी मी डीमार्टला गेले होते. त्यामध्ये मी असे स्पून पण ठेवलेले आहे. मी काय करते, डब्यातल्या एका डाळी म्हणा काय संपलं ना पटकन ते वॉश करायला टाकते आणि परत मग मी त्यामध्ये भरते, असं करते. आता ह्यात बघा मटकी राहिलेली आहे थोडी, एवढीच मटकी. तर मी एका बाउलमध्ये पहिला मी काढून घेते. म्हणजे की आपण आता डीमार्टमधून मटकी आणलेली आहे फ्रेशवाली, ती ह्यामध्ये भरून घेते. आपली जुनी मटकी वरती घालते म्हणजे पटकन आपल्याला ती भिजवता येईल आणि खराब पण होणार नाही ना, ह्यासाठी. आता छोले पण आहेत, अगदी थोडेसे छोले राहिले बघा, ते पण काढून घेते. आता बघा मस्त डाळ पण अगदी थोडीशीच राहिलेली, काढून घेते बाउलमध्ये. आपण ती डाळ खातो. आपण ती डाळ मस्त डाळीची आमटी करू की आपण, बाजरी आमटी लागते. चला आता आपण हे ठेवून घेऊया. आहे ना पॅन्ट्रीमध्येच ठेवते, हे नूडल्स वगैरे असतात ना ते सगळं पॅन्ट्रीमध्ये ठेवून घेते मी. फॉईल पेपर वगैरे मी तर सगळं ठेवलेलं असते, यूज अँड थ्रोचं वगैरे बरंचसं काही. तर किचन टूरमध्ये तुम्हाला सगळं दिसणारच आहे मी कशा पद्धतीने ठेवलेलं आहे वगैरे. हे तुरीची डाळ ते आहे ना, आता हे तुरीची डाळ वगैरे आहे ना, ते काय करते मी ते खाली ठेवून घेते. म्हणजे मी ते सगळे जे एक्स्ट्राचं असतं ना किराणा माल मी इथे ठेवून घेतो असते. इकडे ठेवून घेते. आता हे दोन्ही पण घासतेत ना बेसिनच्या खालीच मी केलेलं आहे, तिथे ठेवून घेते. तसंच आता हे एक्स्ट्राचे जे बॅग आहेत ना त्यासाठी ते बेसिनच्या खालीच मी हे केलेलं IKEA मधून घेतलेलं आहे. त्यात ठेवते, म्हणजे काही पण नाही म्हणत आपल्या प्लास्टिक बॅग लागतातच कशाला आणि कशाला तरी. त्यानंतर हे स्नॅक्स आहेत ना, स्नॅक्ससाठी वेगळा कप्पा केलाय, ठेवते. त्यानंतर हे ब्रश वगैरे निमीच्या तिकडे असतं, तिथे ठेवून घेऊया आपण. आणि टब पण तिकडे असतं निमीच्या बाथरूम मध्ये, चला ठेवूया आपण. डीमार्टनं आणलेलं सगळं साहित्य ठेवून घेतलेलं आहे. तर मी तर अशाच पद्धतीने ठेवते बघा, नीट वगैरे करायच्या भानगड पडत नाही. कारण की आजकाल ना ग्रॉसरी शॉपमध्ये म्हणा डीमार्टमध्ये ना सगळं काही नीट केलेलंच भेटतं. त्यामुळे तर बऱ्याच जणांची कमेंट येते की ताई तुम्ही किचन टूर वगैरे करा. तर हो, नक्कीच किचन टूर करणार आहे. आणि आणखी कोणते कोणते ब्लॉग आपल्या चॅनलवरती बघायला आवडेल हे पण मला कमेंट करून नक्की सांगा.
चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसं वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये. तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.